हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आहे शनिवारचा आणि शनिवारचा ना पूर्ण दिवस आमचा कामामध्ये गेलेला आहे. छोटी छोटी कामं, इथे बघा जेवढे डबे वगैरे रिकामे झाले होते सगळे घासून काढले. आणि त्यानंतर ना हे जे ब्रॅकेट वगैरे आहेत हे सफेदवाले हे ब्रॅकेट पण घासले. त्यानंतर जेवढं काही ते हे तेलाचं तुपाचे डबे वगैरे झालं, तर हे चॉपर झालं, तर पूर्ण ना असं व्यवस्थित एकदम घासून धुवून स्वच्छ चकाचक किचन केलं. पण ना हे सगळं शूट करण्यासाठी आता इथे पण बघा हे पण ना सगळं काढून मी घासून सगळं धुवून सगळं स्वच्छ पुसून पुन्हा ठेवलेलं आहे. मिक्सर वगैरे पण सगळं पुसलं व्यवस्थित, फिल्टर वगैरे पण पुसलं. झालं तर किचनच्या ते टाईल्स वगैरे जेवढे लावलेले आहेत सगळ्या घासून धुवून स्वच्छ काढल्या. त्यानंतर इथं पण थोडंसं चेंज केलेलं आहे. हा कपचा स्टँड ना ह्या भरण्यांच्या स्टँडच्या एकदम आडबाजूला अडचणीत गेला होता, तर त्याच्या खाली ना एक स्टँड ठेवलं मी आणि त्याच्यावरती हे कटपॅड ठेवलं आणि त्याच्यावरती ते स्टँड वगैरे ठेवून दिला, म्हणजे जेणेकरून कप काढायला अडचण होऊ नये. आणि इथे बघा सगळं आता व्यवस्थित काम झालं होतं, पण हे सगळं काम होण्यासाठी ना संध्याकाळ झाली होती. इथे बाहेरची ना पूर्ण क्लिनिंग अनुताईने केली होती, म्हणजे एक एक ड्रॉवर एक एक खोलून तिने ना जे न लागणारे जे वस्तू आहेत ते सगळे तिने ना फेकून द्यायला हे केले होते. म्हणजे अडचण पूर्ण ड्रॉवरमधले ड्रॉवर पण सगळे पुसून चकाचक हे केले. आणि त्यानंतर बाहेरची पूर्ण तिने सगळी साफसफाई केली चकाचक एकदम. आणि बेडरूममध्ये पण तिने सगळं व्यवस्थित केलं होतं. आणि हे सगळं करण्यामध्ये ना आम्हाला 4:45 झाल्या होत्या. त्यानंतर मग आम्ही दोघीजणी पण थकलो आणि बसलो होतो दोघीजणी पण, कारण की एवढं सगळं कामं ना केलो तर त्यामुळं ना एकदम थकवा आला होता. तर बसलो होतो. तर मग अनुताई बोलली की मी अजून एकदा आंघोळ करून घेते, कारण की तिने ना धुळीचं वगैरे काम केलं होतं ना, म्हणजे कॉब्या वगैरे काढले होते सगळे, झाडून भिंती वगैरे सगळं हे केलं होतं बेडरूमच्या. तर ती बोलली की मी अजून एकदा आंघोळ करते, पण माझा व्हिडिओ नको बनवू असं तिचं चालू असतं, त्यामुळे तिचा व्हिडिओ वगैरे बनवला नाही मी जास्ती. आणि आता हा व्हिडिओ आहे नेक्स्ट डेचा, म्हणजे संडेचा व्हिडिओ आहे. तर काल ना आम्ही एवढं शनिवारचा दिवस जो आहे तो पूर्ण दिवस आम्ही साफसफाई केली. बेडरूमची, हॉलची, किचनची सगळी साफसफाई झाली. पण हे सगळं ना म्हणजे शूट करण्यासाठी आमच्याकडं मोबाईलच नव्हता, कारण की वैभवदादा ना चुकून मोबाईल घेऊन गेला होता आणि त्यामुळं ना मग आमच्याकडं मोबाईलच नव्हता, म्हणून आम्ही काही शूट वगैरे केलं नाही साफसफाई करताना. पण मी विचार केला की जाऊ दे, शूट नाही केलं तर चालेल, पण ना किचन साफ करणं गरजेचं आहे, कारण की आज शनिवार होता म्हणलं आणि वेळ पण होता माझ्याकडे. तर म्हणलं की आज करूनच टाकावं किचन साफ. आणि किचनमध्ये किंवा पूर्ण घरामध्ये अशा छोट्या छोट्या कुठल्याही गोष्टी असतात, छोटे छोटे काही असतात की जिथं आपण रोजचं साफसफाई करता येतच नाही आपल्याला, अशा काही गोष्टी असतात. तर तिथं ना जिथं रोजची साफसफाई करता येत नाही ना तिथं मग एक दिवस काढायचा असतो आणि पूर्ण साफसफाई करायची असते. जिथं साफसफाई गरजेची आहे ते आपल्याला माहितीच असतं, कारण की आपण गृहिणी आहोत, त्यामुळं आपल्याला माहिती आहे की कुठली साफसफाई करायची जास्ती गरज आहे, कुठे जास्ती गरज आहे ते माहिती असतं. त्यामुळं ना मग जिथं जिथं मला गरज वाटली तिथं तिथे मी पूर्ण सगळं साफसफाई करून घेतली. आणि ते सगळं म्हणजे पूर्ण अख्खा दिवसाची मेहनत जी आहे ती काही शूट करता आली नाही. आणि त्यानंतर आता हा व्हिडिओ आहे नेक्स्ट डेचा, म्हणजे रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे. आणि वैभवदादाचं ट्युशन पण ना थोडंसं उशिरा आहे, त्यामुळं ना मग आम्ही उशिराच उठलो होतो थोडंसं. आणि मग आता वैभवदादाला ट्युशनला जायचं होतं, म्हणून मी आता नाश्ता तयार करत होते इथे. तर नाश्त्यामध्ये ना इथे हे जे आहेत ना ब्रेड बेसनमध्ये तळायचे, हे असा नाश्ता सगळ्यांनाच आवडतो, खूप आवडतो. त्यामुळं ना हे बनवावं लागतं सारखं, जे आवडतं मुलांना तेच बनवावं लागतं ना. तर आता ब्रेड म्हणजे तळून झालेले आहेत आणि मी एक एक म्हणजे असं तळून देत होते बाहेर नेऊन. आणि इथे बघा जोरदार पाऊस चालू आहे सकाळपासूनच आणि आभाळ पण एकदम भरलेला आहे, काळोख झालेला आहे. आणि अशा पावसामध्ये ब्रेड पकोडे खाणं हे खूप टेस्टी लागतं, म्हणजे पावसामध्ये तर जास्ती टेस्टी लागतात ब्रेड पकोडे, त्यामुळे ते बनवले होते. आणि झाडांना ना इथे, म्हणजे झाडांना म्हणते रोपांना पाणी द्यायची गरजच नाही पावसाळ्यामध्ये, त्यामुळं काय पाणी वगैरे द्यायचे इथे ना. तर आता इथे चहा उकळलेला आहे आणि मला ना सकाळची सुरुवात झाली की एक कप चहा पिला ना तर थोडंसं फ्रेश सुरुवात होते सकाळची.
तर इथे माझ्यासाठी आणि वैभवदादासाठी दुधाचा चहा बनवला होता. बाकी साहेबांना मी अगोदरच काळा चहा दिलेला आहे बनवून आणि त्यांचा नाश्ता वगैरे झाला आहे. तर आता वैभवदादा आणि मी आम्ही दोघंजणच बाकी होतो नाश्ता करायचे. तर हे घेऊन जाते आम्हा दोघांसाठी. तू बनवणार आहे नाही तिला आता काय तिला काम सांगितलं पहिलं लादी पुसून झाडू काढायचं लादी पुसायचं आता भोकाडतात आणि वरून सगळं साफ करायचं. आंदोलन चालू आहे तिथं आंदोलन. बेडरूम मधलं माझं सर तिथं क्लीन करून घ्यायचं तो वरती राशन करून येतो येताना तुला मॅगी आणतो 10 रुपयाची पूर्ण अख्खी 10 रुपयाची तुला मॅगी फुल एक कोणा खायचं बरं का तिची मॅगी 10 रुपयाची मॅगी तिलाच पूर्ण 10 रुपयाची दे पण टोटली 10 रुपयाची मॅगी तुला ते पण स्पायसी वाली मॅगी आणली. आणि ताई खुश झाली तेव्हा. खुश म्हणजे काय आंदोलन गेलं चुलीत आता संपलं काय आंदोलन संपलं चला हा मग काय? संपलं. पाणी पिलं की अरे अख्खी 10 रुपयाची मॅगी देणार आहे. मग सांगायला की आई कोण देते का पूर्ण 10 रुपयाची तिला. पूर्ण एकदम आणि ती पण स्पायसी हिपी 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 जे असं ती घेऊन येतो टेन्शन तेल वावर सगळं वर जावं आणि पाणी बाटल्या करून ठेवू. चला चला चालत चालत वरात. पहिल्यांदा म्हणजे तो आपण आल्याला झोप येईल ना तुला. चल काय एवढं गाडी असते पाऊस यायला लागला इथं गाडी. मग पाऊस आहे तर मी छत्री घेऊन आहे ना मी. हा छत्रीने काय तू भिजणार मी राहणार कोण ना कोण एक जण भिजणारच आहे ना. मग भिजू द्या ना काय झालं घरी आल्यावर चेंज करता येईल. ते तेवढंच करत बसतो आयुष्य. एवढं चालत बस. आहे का थोडा थोडा पाऊस चालू आहे. डब्बा चला तर एवढं फास्ट पडू नका थांबा जरा. कुठल्या कुठल्या गल्लीमधून असं जाईल का शिलोला चालत. बापरे मी थोडंसं चालले तर मला दम लागायला लागला. मग ते न चालल्यामुळं रोज चालत नाही ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. रोज चालायचं असतं शरीराला सवय. मी म्हणतो रोजचा अर्धा तास चालतो कंटिन्यू काय कारण शरीराला सवय राहावं लागते नाहीतर मग ते तुला केलं आपको वही रेटिंग पड़ेगा. तुम्ही लेंगे तो रोड को कम पड़ेगा. लातूरच आहे ना. घ्या ना पाकिडी.
हिचं असते ना पती कुठं आहे येतं का तुला इथे? नाही नाही इथं नाही. मॅडमला आम्ही असं चालतो पॅकेट घेता का? हां डायरेक्ट पॅकेट घेतो आणि डब्याला बापरे तिथं वरचं बघा 799. कसलं चालते मॅडम तुम्ही घ्यायचं राई ते हे नाही का गोवर्धन घे वगैरे पॅकेट बकेटमध्ये हे जे आहे ना बॉटल कुठलं हे? त्याच्या आतमध्ये घे ना बापरे ते वरती 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 हे का? हां ठीक आहे हे आणि ते सेमच आहे की गोवर्धन. पण हे ती छोटा आहे एवढं बघ ती मोठं आहे ना हीच आहे ना हीच घे ना हा किसान किसान. मी काय किसानच आहे अजून अजून हे घ्या ना ग्रीन काय ग बाई शेजवान शेजवान. काय शेजवान हे शेजवान तर हित आहे घ्या. शेजवान चटणी हम्म चिल्ली आहे शेजवान चिल्ली गार्लिक आहे काय तरी काय पाहिजे नेमकं तू विचारतो शेजवान चटणी नसते हां ती राईस राईस बनवायला. ठीक आहे मग ए नाही बाबा मोठी वाली घ्या ना हे मोठी वाली घ्या. हा हा एवढं कशाला पण कॉफी कुठं आहे कॉफी? हां कॉफी बघा ना तिकडे आहे का? कॉफी आहे की इथं हे बघा हे बघा इकडे आहे हे बघा. कॉफी इथं नाही नाही इथं इथं बॉक्समध्ये आम्ही नेस कॉफी पितो नाही तेच पण असं ब्रूवाली घ्या ब्रू. हे हां ब्रोन ही ग्रे आहे हिरवा आहे काय ब्रूवाली. कॉफी आहे ही हां कॉफी कॉफी. ह्याला म्हणते मी ही पित असतो बरं घ्या मग घ्या घेऊ का जास्ती घ्या बाई पुन्हा कमी पडते अजून. 4 6 8 ते अजून एक घ्या अजून एक पॅकेट घ्या. हे देऊ हां हं? हां चिकन झालं अजून हे हे तळायचं पाहिजे होतं ना काय तळायचं चिकन तळायला. मी काय येत आहे चिकन तळायचं हेच ना हां हां चिकन लॉलीपॉप आहे हां मग लॉलीपॉप थोडे आहे मग ह्याच्यानेच मी तळले होते चिकन. हे ना मी घेऊ घ्या ना. मंचुरियन ही चिकन लॉलीपॉप ही चिकन लॉलीपॉप ही मंचुरियन काय पण टाकू नको अजून काय घ्यायचं चला पुढं. तिथं काय राहील हे कुठलं आहे चिकन बिर्याणी? सुहा नाही एवढेच घ्यायचं ना एव्हरेस्टचा घ्या एव्हरेस्ट. कांदा लसूण मसाला आहे का नको मला गरज नाही पडत त्याची. धना पावडर जिरा पावडर वगैरे घ्या गरम मसाला वगैरे मटन मसाला नको ना नको. हां फक्त चिकन अंडा मसाला इथं आहे बघा धना पावडर. कुठं आहे कधी सर ठीक आहे कोरिएंडर पावडर आहे मग तेच धना पावडर आहे. हा का आणि ते घेऊ काय घ्या घ्या हे वाली घ्या. एकदाच घेतलेलं बरं. चिकन कुठं आहे बिर्याणी मसाला ही बघा. शाही बिर्याणी घ्या तीच घेतो आपण. किती घेऊ दोन घ्या बस झालं. हां 2 घ्या बस झालं. का 3 घेऊ घ्या बाई सारखं असते आपलं. 3 बदल ना हां आता अख्खा मसाला घ्या अख्खा मसाला. अख्खा मसाला इथं नाही ही काय इथं आहे ही काय सुद्धा अख्खा मसाला सगळं मिक्स का काहीच नाही का काय दोपट नको कशाला. अरे देवा नाही वाटतं घेऊ का काय. हां घ्या ना बिचारी पैसे किती जमा करते. त्यांना विचार ना मिक्सरचा जार नाही का. हो ते मिक्सरचा जार आहे का मिक्सरचं भांड. हां विचारा ना त्यांना.
तर फ्रेंड्स आता इथे रॅशन वगैरे सगळं भरून झालेलं आहे आणि खूप उशीर झाला, म्हणजे नाही म्हणता तास दीड तास झाला इथेच. आणि आता साहेब ना बिल भरून आलेत. तर इथे ना ॲड्रेस वगैरे देत होते आणि तेवढ्यात मी बिल बघितलं तर बिल खूप झालं होतं. कारण की ना थोडंसं एक्स्ट्रा सामान झालं होतं. ते तांदळाची गोणीच घेतली होती आम्ही पूर्ण, त्यामुळं थोडंसं बिल जास्ती झालं होतं. नाहीतर असं बघायला गेलं तर 5-5.5 हजारापर्यंत होतं प्रत्येक महिन्यामध्ये. तर इथे बघा 7,298 एवढं बिल झालं होतं. आणि त्यानंतर मग अजून थोडंफार वरती पण सामान घेतलं होतं साहेबांनी. तर म्हणजे नाही म्हणता 7-7.5 हजार गेले या महिन्यामध्ये हे करण्यासाठी. तर आता इथे ना सामान म्हणजे हे करणं चालू आहे. गोणीमध्ये सामान भरेपर्यंत आम्ही इथंच थांबलेला असतो आणि जेव्हा सामान गोणीमध्ये भरलं, पूर्ण पॅक करून ठेवलं की त्यानंतर मग आम्ही निघतो. आणि ना पाय दुखत होते, कारण की चालत चालत आलो ना आम्ही. रिक्षा स्टँडपासून भरपूर लांब आहे हे मार्ट, त्यामुळं ना आणि त्यानंतर रॅशन वगैरे भरताना पण उभं राहूनच हे केलं. भरपूर दिवसाच्या नंतर जास्ती चालणं केल्यामुळं ना हे पाय दुखत होते माझे, त्यामुळं मी थोडा वेळ बसले होते. आणि मग साहेब हे रेशन कुठं काय ठेवायचं ते सांगत होते. तेलाचे पॅकेट वेगळे ठेवा आहे ते म्हणून सांगत होते. आणि ते ना आम्हाला जेवढं काही गरजेचं सामान होतं आत्ता लगेच लागणारं, म्हणजे अख्खा मसाला, हळद वगैरे हे सगळं आम्ही ना सोबत घेतलं. म्हणजे हळद विसरली होती. अख्खा मसाला, धना पावडर, जिरा पावडर हे सगळं सोबत घेतलं होतं, कारण की आता घरी जाऊन स्वयंपाक बनवायचा आहे, बिर्याणी बनवायची होती. जे काही सामान लागणार होतं ते घेतलं. बसायला पण जागा नाही पावसामुळे. बघू द्या, छान लागले. आणि त्यानंतर आता आम्ही पोहोचलो आहे घरी. आणि घरी पोहोचायला खूप उशीर झाला होता, कारण की येता येता रस्त्यामध्ये पण अजून थोड्याफार वस्तू घेतल्या. म्हणजे वैभवदासाठी ना 2 डबे घेतले स्टीलचे. एका ताईने कमेंट केली होती की ताई प्लास्टिकच्या डब्यात देऊ नका जेवायला त्याला, त्यामुळे ना मग ते 2 स्टीलचे डबे घेतले इथे. आणि एक ना ते हे चमचा घेतला, हे खूप सुंदर दिसला मला, त्यामुळे चमचा घेतला. आणि थोडंफार आम्ही सामान जे आणलं होतं ते घेतलं. आणि ते हे नसतं का, ते मक्यांचं नसतं का, ते फ्रेंच फ्राईज तळायचे असतात आपण घरी, तर ते पॅकेट पण आणलं होतं, ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं. आणि बाकी हे छोटे छोटे अख्खा मसाल्याचे पॅकेट आणले होते. आणि हे ना 2 महिने जातील आम्हाला, हे अख्खा मसाल्याचे जे आणलेत ना ते 2 महिने जातील. ते मिक्सवाला पण होता, पण त्याच्यामध्ये ना थोडंसं सामान असतं, त्यामुळे ते मिक्सवाला घेत नाही मी अख्खा मसाला. हे छोटे छोटे पॅकेट घेत. तळ जा खरं, तळ जा. केचप तिकडे महाग आहे ना. हा, हे बघ नवीन चमचा आहे, केचप आहे ना. केचप महाग आहे. नाही केचप आहे ना, संपले. एक पण नवीन चमचा आहे. जा फ्राय कर. सोया सॉस आहे. नाही केचप ठेवून खायला माहिती आहे. हा. मैं भी माल पहुंचा के यार वही मुझे डॉक्टर का है ना. पुलिस को पैसा खिला के गए, मैं भी पुलिस को पैसा खिला के तुझ्या कामाचं बघ काय काय आहे. ये है. दादा आहे. दादा हां दादा लेको. दोरी पण आहे. दादा अजून माझा आहे, बाकी तुझा असेल ना. टोप माझा आहे. रिकामा टोप तू माझं झालं की वरचं सगळं माझंच. मामी आपण करत नव्हतो. आंघोळीचं नाही, त्या आतमध्ये जे टोपात सामान आहे ते सगळं तेच झालं ना. हे सगळं माझं आहे ना. टोप माझा म्हटल्यावर सगळं सामान माझंच. तेच झालं. नाही राहू दे बाई आता ठेवू. जरा. घ्या टोप घ्या. हो. ते आपल्या दोघांचं टेस्ट मी. तुम्ही डाव लावायचा दोघं जण. मी सायंटिस्ट आहे. आणि हे असं का मिक्सरला कवर का स्मार्ट वॉच.
तर फ्रेंड्स रविवार म्हणलं की अख्खा दिवस जो आहे तो कामच असतात, कारण की बाहेरची पण भरपूर कामं असतात. तर आता आम्ही चाललो आहे दळण ठेवायला चक्कीमध्ये. तर तिथं पण म्हणजे स्टेशनला जावं लागतं ना, आणि इथं रॅशन पण काढून ठेवलं होतं अन्नूताईने. थोडंफार ठेवते बोलली मी, आणि थोडंफार नंतर ठेवेन मी. तर आता निघालो आहे आम्ही दळण ठेवण्यासाठी. जसं जसं पाऊस कमी होईल तसं तसं आम्ही बघून बघून निघत होतो. पडलं की त्याला कोण फेकणार आहे? बस कर. एक तर सकाळी भिजला ते भिजला, आता परत भिजला. पाऊस असला की भिजतच राहायचं. तर फ्रेंड्स असा होता आमचा रविवारचा पूर्ण दिवस. तर आजचा हा व्हिडिओ आता इथेच थांबवते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय.